हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन सी एस अकॅडमी चॅनल्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण एक नवीन टॉपिक घेत आहे, तो म्हणजे पेजिंग. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे आणि ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये सगळ्यात म्हटलं तर आत्तापर्यंत प्रोसेस शेड्युलिंग नंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पेजिंग. आणि नंतर पण आहे एक सेगमेंटेशन, तो आपण नंतर बघू. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पेजिंग. चला सुरू करूया व्हिडिओ, आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला हा कन्सेप्ट लवकर समजेल. तसा सोपा कन्सेप्ट आहे, पण लक्ष देऊन जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर अजून तुम्हाला लवकरात लवकर हा टॉपिक समजेल. पेजिंग हा जो टॉपिक आहे हा पूर्ण मेमरीशी रिलेटेड टॉपिक आहे आणि प्रोसेस एक्झिक्युशन, प्रोग्राम एक्झिक्युशन कसा होतो, कुठून होतो, कोणता प्रोसेस कुठून कुठपर्यंत जातो एक्झिक्युशनसाठी, आणि मेमरीत तो कसा होतो आणि एक्झिक्युशन त्याचं कसं होतं, हे सुद्धा आपण हे सगळं रिलेटेड आहे पेजिंगसाठी. ठीक आहे, तर मग व्हॉट इज पेजिंग. सुरुवातीला आपण बघणार आहे व्हॉट इज पेजिंग. पार्टिशन सफर फ्रॉम एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय की काय असते फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे एक मेमरीचे तुकडे निर्माण होतात मेमरीमध्ये, त्याला काय म्हणतात, फ्रॅगमेंट्स. द पार्ट्स ऑफ मेमरीज कॉल्ड एज अ फ्रॅगमेंट्स. ओके, तर मेमरीमध्ये काय तयार होतात, पार्टिशन्स तयार होतात, आणि मग एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशनमुळे पार्टिशन निर्माण होतात. पेजिंग परमिट्स अ प्रोग्राम मेमरी टू बी अ नॉन कंटिग्युअस, अलाउइंग द प्रोग्राम टू अलोकेट अ फिजिकल मेमरी व्हेनेवर इट इज अवेलेबल. ओके, मग जेव्हा पेजिंग काय करतो, प्रोग्रामला मेमरी देतो, अलाउ करतो प्रोग्रामला मेमरी, जेव्हा मेमरी अवेलेबल असेल. किंवा पेजिंग काय करतो, प्रोग्रामला मेमरी अवेलेबल करून देतो, जेव्हा ती मेमरी अवेलेबल असते तेव्हाच तो त्याला मेमरी अवेलेबल करून देतो. बरोबर आहे. मग या मेमरीमध्ये आपल्या जे कम्प्युटरमध्ये जी मेमरी आहे त्याचे दोन प्रकार आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ मेमरी इन अवर कम्प्युटर. वन इज लॉजिकल मेमरी अँड सेकंड वन इज अ फिजिकल मेमरी. ओके, हे आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिलं होतं बघा, की लॉजिकल अँड फिजिकल मेमरी ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये काय असतं हे आपण सुरुवातीला बघितलंय. आता परत बघणार आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ मेमरीज. वन इज अ लॉजिकल मेमरी अँड सेकंड वन इज अ फिजिकल मेमरी. बरोबर आहे. आणि हे पण असतात की लॉजिकल ॲड्रेस, फिजिकल ॲड्रेस, है ना. आयपी ॲड्रेस काय म्हणतात, लॉजिकल ॲड्रेसला आयपी ॲड्रेस म्हणतात. हे आपण पुढे जसं जसं समोर जाऊ टॉपिक आपला, जसं जसं आपला सब्जेक्ट समोर जाईल तसं तसं हे कन्सेप्ट येत राहतील, आयपी ॲड्रेस, लॉजिकल ॲड्रेस वगैरे. ठीक आहे. तर लॉजिकल मेमरीमध्ये काय होतं, जी मेमरी असते ती ब्रोक्स इन. लॉजिकल मेमरी इज ऑल्सो ब्रोकन इन टू द ब्लॉक ऑफ सेम साइज. लॉजिकल मेमरी ब्रोक्स इन ब्लॉक ऑफ सेम साइज, म्हणजे सेम साइजचे ब्लॉक्स तयार होतात. जसं आता इथे आहे, हे एक ब्लॉक आहे, ही समजा लॉजिकल मेमरी आहे, ही लॉजिकल मेमरी आहे. तर याच्यामध्ये सेम साइजचे ब्लॉक्स तयार होतात. हे 4 ब्लॉक तयार होतील, तर या चारही ब्लॉकचे जे साइज राहील ते पूर्णच्या पूर्ण सेम राहील, त्याला म्हणतात पेजेस. बरोबर आहे. लॉजिकल मेमरीमध्ये छोटे छोटे ब्लॉक्स तयार होतात आणि सगळ्या ब्लॉक्सची साईज काय असते, सेम असते. त्या सेम साईज असणाऱ्या ब्लॉक्सला काय म्हणतात, पेज. लॉजिकल मेमरी ब्रोक्स इन block of same size called as a pages. What is meant by pages? There is definitions of page. Page is a logical memory brooks in the block of same size called as a pages. Okay, same size च्या blocks ला काय म्हणतात, pages. मग दुसरा टाइप आहे फिजिकल मेमरी. व्हॉट इज फिजिकल मेमरी. फिजिकल मेमरी म्हणजे आपण जो हार्ड डिस्क म्हणतो किंवा आपण जी फाईल म्हणतो ती आपण सेव्ह करून ठेवतो, त्याला म्हणतात फिजिकल मेमरी. ओके, तर फिजिकल मेमरी ब्लॉक्स इन फिक्स साइज कॉल्ड एज अ पेज फ्रेम. बरोबर आहे. ब्लॉक्स इन फिक्स साइज म्हणजे त्याच्यामध्ये सेम साइज असेल ब्लॉक्सची असं काही नाही आहे. आता हे समजा जर 4 ब्लॉक्स इथे आहेत, या 4ही ब्लॉकची साइज ही सेमच असेल फिजिकल मेमरीमध्ये, हे कंपल्सरी नाही. पण लॉजिकल मेमरीमध्ये जेव्हा ब्लॉक्स तयार होतात तेव्हा त्याची साइज ही सेमच असते, म्हणून त्याला काय म्हणतात, पेजेस म्हणतात. पण या
ब्लॉक्सची मेमरी जर सेम नसेल पण फिक्स आहे, जर झाली तर एवढीच मेमरी त्याला अवेलेबल होऊन जाईल आणि एवढीच साईज त्याची असेल, ही फिक्स असेल, तर तेव्हा तो काय होईल, पेज फ्रेम. म्हणजे फिजिकल मेमरी जेव्हा छोट्या छोट्या फिक्स साईजमध्ये ब्रोक होते तेव्हा त्याला काय म्हणतात, पेज फ्रेम. व्हॉट इज मीन बाय पेज फ्रेम? पेज फ्रेम इज अ फिजिकल मेमरी ब्रॉक्स इन द फिक्स साईज कॉल्ड एज अ पेज फ्रेम. ओके, मग हे दोन मेमरीज झाल्या आणि त्याच्यामध्ये पेज आणि पेज फ्रेम या दोन डेफिनेशन्स आपण आतापर्यंत बघितल्या. इथे एक एक्झाम्पल बघणार आहे आपण. पेज इथे दिलेले आहेत. पेज पेज म्हणजे ही कोणती झाली, लॉजिकल मेमरी. ही झाली लॉजिकल मेमरी आणि हे काय झालं, फिजिकल मेमरी. सपोज इट इज अ फिजिकल मेमरी. लॉजिकल मेमरी अँड फिजिकल मेमरी, बरोबर आहे. मग लॉजिकल मेमरीमध्ये काय असतात, पेजेस असतात आणि फिजिकल मेमरीमध्ये काय असतात, पेज फ्रेम्स असतात. लॉजिकल मेमरीमध्ये पेजेस असतात आणि फिजिकल मेमरी काय असतात, पेज फ्रेम असतात, बरोबर आहे. मग आता पेज फ्रेम आणि पेजेस या दोघांचं समन्वय म्हणजे दोघांना बरोबर कॉन्टॅक्ट, कोणता पेज कोणत्या फ्रॅगमेंटवर जाईल, कोणता पेज कोणत्या पेज फ्रेमवर जाईल हे ठरवण्याचं काम कोणाचं असतं, एक नवीन कन्सेप्ट आहे, पेज मॅप टेबल. हा काय झाला, पेज मॅप टेबल. त्याला अजून काय म्हणतात, PMT टेबल. PMT टेबल, व्हॉट इज मीन बाय PMT टेबल? PMT टेबल is a page map table which create connection in between logical memory or pages and physical memory, that is called as a page frame. बरोबर आहे. It create the connection in between pages and page frame. So PMT is very useful in paging concept. Okay. In page table, in page map table, it contains all the information regarding page and page frame. Okay. म्हणजे कोणता पेज कोणत्या फ्रेमवर जाईल हे कोणावरून ठरतं, पेज मॅप टेबलवरून ठरतं. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ PMT टेबल. ओके, आता इथे बघा, हे लॉजिकल मेमरीमध्ये काही पेजेस उरलेले आहे, पेज 0, पेज 1, पेज 2, पेज 3, बरोबर आहे. तर पेज मॅप टेबल काय करेल, त्या पेजचा नंबर म्हणजे 0, 1, 2, 3, आता ह्याचं 0, 1, 2, 3 हा पेज काय करेल, पहिले इकडे स्टोअर करेल, बरोबर आहे. मग आता हा काय करेल, पेज फ्रेम काय करेल, पेज फ्रेम्स घेऊन जाईल, बरोबर आहे. PMT टेबलमध्ये ज्या कोणत्या फ्रेम्स असतील आणि आता समजा पेज फ्रेम 1 वर कोणतं पेज आहे, पेज 0. 1 वर कोणतं आहे, पेज 0. मग आता 1 वर कोणतं जाईल, पेज 0. ह्या काय झाल्या, फ्रेम्स. ह्या काय झाल्या, पेज फ्रेम झाल्या. मग पेज फ्रेमच्या 1 नंबरच्या फ्रेमवर कोणतं पेज आहे, पेज 0. मग पेज फ्रेम 1 वर कोणतं लिहिलं, पेज 0. आता इथे आहे 4, बरोबर आहे. किंवा आपण असं बघू शकतो की पहिल्या पेजला कोणती फ्रेम आहे, चौथी फ्रेम आहे, बरोबर आहे. मग चौथ्या नंबरवर आपण काय लिहू, पेज 1, पेज 1, बरोबर आहे. नंतर आहे दुसऱ्या पेजला कोणतं फ्रेम आहे, 3 नंबरचं, म्हणजे इथे काय लिहू आपण, पेज 2, बरोबर आहे. आणि मग तिसऱ्या पेजला काय आहे, 0 नंबरची फ्रेम आहे, मग इथे काय लिहू, पेज 3, पेज 3, बरोबर आहे. अशा प्रकारचं मॅपिंग तयार होतं आणि हे मॅपिंग करण्यासाठी PMT टेबल खूप इम्पॉर्टंट असतो, कारण PMT टेबलमध्ये पेज फ्रेमचे नंबर सुद्धा असतात आणि पेजेसचे पण नंबर असतात. तर कोणत्या पेजला कोणती फ्रेम देण्याचं काम कोण करतं, PMT टेबल. हे एक एक्झाम्पल घेऊन सांगितलं. आता इथे बघा, 0 फ्रेमवर पेज आला, 1 नंबरच्या फ्रेमवर पण पेज आलं, पण 2 नंबरच्या फ्रेमवर पेज आलं नाही. ही जी जागा आहे ही काय झाली, रिकामी राहिली. आता ह्या रिकाम्या राहणाऱ्या आणि 5 नंबरची पण एक फ्रेम आहे की जिथे पण कोणतं पेज नाही आहे, त्या दोन्हीही जागेवर दोन्ही फ्रेमवर काय तयार झालं, फ्रॅगमेंट्स तयार झाली. आता ह्यालाच काय म्हणतात, फ्रॅगमेंट. याला काय म्हणतात, फ्रॅगमेंट. हे झालं फ्रॅगमेंटेशन. हे ऍक्च्युली फ्रॅगमेंटेशन आहे, कशामुळे क्रिएट झालं, पेजिंगमुळे क्रिएट झालं, बरोबर आहे. म्हणजे एक पेज दुसऱ्या पेजवर दुसऱ्या फ्रेमवर मॅप करणे, त्यामुळे काय तयार होतात, फ्रॅगमेंट्स तयार होतात. ओके, हे एक एक्झाम्पल होतं PMT टेबलचं. आता आपण याचे काही पॉइंट्स पाहूया, की पॉइंट्स म्हणजे इथे आपण पेजिंगचे पॉइंट्स पाहू.
बरोबर आहे. पहिला पॉईंट, लॉजिकल मेमरी blocks in pages. Second, physical memory blocks in page frame. बरोबर आहे. थर्ड नंबर आपण काय करू शकतो, पेज मॅप टेबल contain all information of pages as well as page frame. ओके. त्याच्यानंतर चौथ्या नंबरचा पॉइंट हा असेल की ड्यू टू मॅपिंग ऑफ पेज इन फ्रेम्स क्रिएट फ्रॅगमेंट्स. ड्यू टू insufficient pages. म्हणजे फ्रॅगमेंट्स कमी असल्यामुळे काय होतं इथे, पेजेस कमी असल्यामुळे इथे काय तयार होते, फ्रॅगमेंट्स तयार होतात. हे काही पॉइंट्स झाले पेजिंगच्या बाबतीत. आता इथे एक छोटी डायग्राम आहे की त्याच्यावरून आपल्याला कळेल की ऍक्च्युली मॅपिंग कसं घडतं. बरोबर आहे. हा एक CPU आहे, याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे. बरोबर आहे. तर आपल्याला दुसरा प्रोग्राम आणायचा आहे CPU वर एक्झिक्युशनसाठी. तर आता ही फिजिकल मेमरी आहे. बरोबर आहे. फिजिकल मेमरीमध्ये काय असतं, पेज फ्रेम्स असतात. मग त्या पेज फ्रेम मधला हा जो काय झाला फिजिकल ॲड्रेस, याला काय म्हणतात, फिजिकल ॲड्रेस. जो फिजिकल मेमरीमध्ये असतो त्याला काय म्हणतात, फिजिकल ॲड्रेस. बरोबर आहे. फिजिकल ॲड्रेस. बरोबर आहे. आणि मग त्याच्यामध्ये दोन पार्ट्स असतात, एक डिस्प्लेसमेंट असतं आणि एक फ्रॅगमेंट्स असतं. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आणि मग मधात काय असतो, PMT टेबल. ह्याची पण इन्फॉर्मेशन PMT टेबलमध्ये असते. आणि लॉजिकल ॲड्रेस म्हणजे हा जो CPU जवळ, लॉजिकल मेमरी जवळ जो ॲड्रेस असतो त्याला काय म्हणतात, लॉजिकल ॲड्रेस. सो PMT कंटेन ऑल इन्फॉर्मेशन अबाउट द लॉजिकल ॲड्रेस ॲज वेल ॲज physical address. Logical address and physical address are always divided into the two parts. One part is a page number. Its one is called as a P is called as a page number. P stands for page number and D stands for displacement. बरोबर आहे. मग हा लॉजिकल ॲड्रेस झाला आणि हा फिजिकल ॲड्रेस झाला. CPU काय करेल, लॉजिकल ॲड्रेस देईल आणि त्या पेज नंबरवर ची इन्फॉर्मेशन PMT टेबलमध्ये चेक करेल की ह्या पेज नंबरला कोणती फ्रेम आहे, त्या फ्रेमचा नंबर इथे टाकेल आणि मग तो फिजिकल ॲड्रेसला जाईल. किंवा तसंच आपण बघू शकतो, फिजिकल ॲड्रेसमधून जर प्रोग्राम आला तर त्या फ्रॅगमेंटचा नंबर PMT मध्ये चेक करेल. बरोबर आहे. समजा आता इथे पेज 3 आहे, पेज नंबर 0 आहे, फ्रेम नंबर 0 आहे. फ्रेम नंबर 0 तो चेक करेल इथे, त्याला कोणतं पेज आहे, पेज नंबर 3 आहे. बरोबर आहे. तो बरोबर तिथे जाईल, तो बरोबर इथेच येईल. करेक्ट आहे. म्हणून तो असं बघतो, पहिले पेज नंबर पाहतो, 0 ला कोणता फ्रेम आहे, 1 आहे. हा ठीक आहे, तू 1 नंबरवर चालला जा. हे काम असं घडतं. बरोबर आहे. तर हे होतं पेजिंग. ॲक्च्युली पेजिनेशन खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि जर हा टॉपिक समजला असेल तर पुढचा अजून एक टॉपिक आहे तो म्हणजे सेगमेंटेशन, जो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. परंतु हा व्हिडिओ अजून संपलेला नाही. आपल्याला एक सिम्पल एक डिफरन्स बघायचा आहे पेजिंग अँड सेगमेंटेशन. जरी सेगमेंटेशन तुम्हाला अजून पुढच्या व्हिडिओमध्ये टॉपिक येणार आहे तरी पण या व्हिडिओमध्ये एक बेसिक कन्सेप्ट ऑफ सेगमेंटेशन आपण बघणार आहे की जी तुम्हाला डिफरन्समधून कळून येईल. ओके. हे पेजिंग समजलं सगळ्यांना. आपण परत एकदा रिव्हिजन करून घेऊ व्हॉट इज मीन बाय पेजिंग. ओके. Paging is a very much important concept used in the operating system. There are two types of memories are present in computer. One is a logical memory and second one is a physical memory.
Logical memory blocks in the block of same size called as the pages. Pages always have a same size. Okay. Physical memory blocks in fixed size called as a page frame. Okay. Physical memory contains page frame and logical memory contains pages. Okay. Then PMT table is used to map pages on page frames. Okay. PMT table contains all information regarding pages and page frames, so that we can map pages in page frame or logical memory pages into physical memory frames. Okay, there are some points. Logical memory blocks in pages, physical memory blocks in page frame. Page map table contain all information of pages as well as page frame, so that we can map page into frames. Okay, due to mapping of page in frame, it creates fragments due to insufficient pages. If there are insufficient pages, so that's why the blank space is created. That blank space is called as a fragment. Okay, हे होतं रिव्हिजन पेजिंगसाठी. आता आपण बघूया दुसरा टॉपिक नाही आहे, टॉपिक्सचे रिलेटेडच आहे, ते म्हणजे पेजिंग अँड सेगमेंटेशनमध्ये काय डिफरन्स आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे आणि इझी पण आहे समजण्यासाठी. पहिला मुद्दा इथे आहे, पेजेस आर फिजिकल इन नेचर. म्हणजे पेजिंगमध्ये काय आहे, पेजेस आर फिजिकल इन नेचर. बरोबर आहे. आणि सेगमेंटेशनमध्ये काय होते, जो आपला प्रोग्राम असतो, प्रोग्राममधल्या छोट्या पार्टला काय म्हणतात, सेगमेंट. सेगमेंट्स आर लॉजिकल डिव्हिजन ऑफ प्रोग्राम. सेगमेंट्स आर लॉजिकल डिव्हिजन ऑफ प्रोग्राम. लॉजिकल डिव्हिजन ऑफ प्रोग्राम. ओके, हे प्रोग्रामचे छोटे छोटे पार्ट्स त्याला काय म्हणतात, सेगमेंट्स. आणि फिजिकल मेमरीच्या छोट्या छोट्या ब्लॉक्सला काय म्हणतात, पेजेस. बरोबर आहे. पेजेस आर फिक्स्ड साइज. पेजेसचे काय असते, फिक्स्ड साइज पेजेस. पेजेसची साइज फिक्स असते. पण सेगमेंट आर व्हेरिएबल साइज. व्हेरिएबल साइज म्हणजे त्याची साइज काही फिक्स नसते. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे, इथे तिसरा मुद्दा आहे, पेज टेबल ट्रान्सलेट फ्रॉम युजर पेजेस टू मेमरी फ्रेम्स. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय ते पेज टेबल यूज होतो की जो लॉजिकल मेमरीमधून फिजिकल मेमरीमध्ये नेतो. आणि सेगमेंटेशनमध्ये काय होते, सेगमेंट टेबल हॅज अ सेपरेट एंट्री फॉर ईच सेगमेंट इन फिजिकल मेमरी अँड लेंथ ऑफ दॅट सेगमेंट. म्हणजे इथे पीएमटी टेबल इट युजेस पीएमटी टेबल. बरोबर आहे. म्हणजे पेज मॅप टेबल आणि इट युजेस segment table which contain length of segments, okay. त्याच्यानंतर in paging logical memory is divided into physical memory. And in segmentation main program is divided into segment. म्हणजे इथे logical memory divided into physical, and in this main program is divided in segment. ओके, म्हणजे हा डिफरन्स कळला तुम्हाला पेजिंग अँड सेगमेंटेशन मधला. पेजेस आर फिजिकल इन नेचर, सेगमेंट्स आर द लॉजिकल डिव्हिजन ऑफ प्रोग्राम. पेजेस आर द फिक्स साइज but segments are maybe variable size. It uses the PMT and it uses the segment table. Logical memory is divided into physical memory in paging, and in segmentation the main program is divided into segment. So in segment table it contains the length of segments. In PMT it contains all information about the paging and page frame. Okay, this one is our today's topic, paging and difference between paging and segmentation. Thank you for watching. We will see you in next video. Bye.